म्हणजे त्यागी रमाई आपल्या समोर सादर करणार आहे। तरी रमाईच्या शब्दाकडे लक्ष असावं, ऐकायचं आहे। जरा विचार करा माऊल्यांनो, ती रमाई कशी होती, जिने हृदयात वाढवलं भ्रमाई कशी होती। तुम्ही पण बाह्याचा हात, ती पण एक बाईच होती। लोक लाखाने लढते तिच्यासाठी, ती रमाई कशी होती, ती रमाई कशी होती, ती रमाई कशी होती। आणि म्हणून ऐकायचं आहे, लक्ष असावं। माय झालीस तू। आणि म्हणून काल काल तुझी जिजली माया ममत मध्ये भिजली। साहुनी पत्थर माता सुसली ठरली तर आमची माऊली। साहुनी पत्थर माता सुसली
यांच्या पोटी जन्म झाला. हे तुम्हालाही माहित आहे. निर्धन म्हणजे ज्यांच्याकडे काहीच संपत्ती नाही, श्रीमंती नाही, परंतु संस्कार संपन्न आई बापांच्या पोटी गरिबांच्या चिखलात जगभर सुगंध दरवणार कमळ म्हणजे रमा. आणि म्हणून ऐकायचं आहे, लक्ष असावं. मोठ्या मनांच्या पदव्या प्राप्त करून भारतात आले, म्हणजे मुंबईत आले. दिनांक 14 एप्रिल 1923 साली अचानक सकाळी पहिल्या पहाटे दरवाजावर आवाज आला. रामू. अचानक आलेल्या साहेबांचा आवाज ऐकून रामूनं धक्काच बसला. रमाने एकच आवाजात साहेबांचा आवाज ओळखला. दार उघडलं. साहेब घरात येताच क्षणी रमाने आपल्या पतीच्या पायावर आपले डोके ठेवले. त्यावेळी साहेबांचे दोन्ही बोट आनंद अश्रूंना अक्षरशः भिजले होते. एवढा आनंद रमाला झाला. एवढ्या मोठ्या निष्ठेची रामजी आंबेडकरांची सून आणि युग पुरुष बाबासाहेबांची पत्नी. आणि म्हणून पुढे काय म्हणायचं ऐकायचं, लक्ष असावं. लेकलाची हसी होती मनन कराची, सुनत गदाची पत्नी आंबेडकराची. रमा नावाचं झाड रात्रंदिवस धडपडत होतं. म्हणून ते फुललेलं फुल तुम्हाला आम्हाला साऱ्या जगाला कळालं. असं हे वृक्षारोपण किंबहुना त्यापेक्षाही अधिक सावली देणारं हे रमाचं आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेबांना क्षणोक्षणी आत्महत्ती व ध्येय पूर्तीसाठी स्फूर्ती देत होतं. बंधूंनो, रमामुळे भारतीय सतेज क्रांतीच्या नव्या इतिहासाची निर्मिती झाली. आणि म्हणून नव्या इतिहासाची केली सुरुवात, वनविला जगी पहिला मोठीचा बाप. बाबासाहेब आंबेडकरांचं नावाचा झंझावाती वादळ भारतातल्या लोकांचा माय व बापही झाला. त्या वादळासोबत रमा नावाचं आईत्व होतं. या धर्तीवर जमा झालं संत महान
द्वार अमृतारूपी अथांग भीमसागराला सांभाळून सविता रमाई झाली महान, रमाई झाली महान, रमाई झाली महान. आणि म्हणून नव्या इतिहासाची केली तू सुरुवात, वनविला जगी पहिला नवतीचा बाप, वनविला जगी पहिला नवतीचा बाप, वनविला जगी पहिला नवतीचा बाप. कोण गेले नाव सुकली नाव बाबळात फसली, कोण गेले नाव सुकली नाव बाबळात फसली. साबुनी तो खरा माता तार तू खरी तू आमची माऊली, साबुनी तो खरा माता माऊली खरी तू आमची माऊली. साबुनी तो खरा माता माऊली, खरी तू आमची माऊली. साबुनी तो खरा माता माऊली, खरी तू आमची माऊली. भारतीय संस्कृती पुरुष प्रधान असली तरी तिची पळेमुळे स्त्रीच्या गर्भातच आहे. संसारातील प्रत्येक भूमिका ठामपणे निभावते ती स्त्री. स्त्रीची जात आणि दिव्यातील वाघ ही सारखीच असते. स्वतःचा विचार न करता आयुष्यभर आपल्या परिवारासाठी जळत असते. एवढंच काय तर स्त्री म्हणजे वास्तल्य, मांगल्य, मातृत्व, कर्तृत्व, प्रत्येक क्षणाची साथ, प्रत्येक अडथळ्यावर मात, आई, बहीण, पत्नी, मैत्रीण अशा अनेक रूपे, अनेक नाते जपणारी ती स्त्री असते. आणि एवढ्या मोठ्या महान शक्तीला आम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करतो नव्हे, तिला जिवंत जाळतो, गर्भपात करतो, पिस्तल मारतो, तिला बाजारात जाण्याची बंदी, व्यक्तीला फिरायला, आणि आम्ही म्हणतो आम्ही स्वतंत्र झालो. अजूनही आमच्या बायकाला स्वतंत्र नाही. आम्ही कुठून स्वतंत्र झालो? अजूनही माझेच बांधव, माझ्याच बांधायला अजूनही एकटं कुठं जाऊ शकतो. मी दुसरीकडलं नाही सांगत, पण माझ्याच माहेरचं सांगतो. सगळे माझे बांधव. अजूनही बाई स्वतंत्र नाही. कशामुळे नाही? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अतिशय गुन्हेगार असतो. तुम्ही गुन्हे सहन करता, गुन्हे सहन करायचे नाहीत. आता ही काळ वेळ बंधनात राहा, नवऱ्याचं ऐकावं, नवऱ्याच्या बंधनात राहू. पण नवऱ्याची काही जबाबदारी राहते. पतीच्या पत्नीकडून काय अपेक्षा राहतात आणि पतीच्या पण पत्नीकडून काय अपेक्षा राहतात. दोघांकडून एकमेकाच्या दोन्हीचा कसं मन असलं पाहिजे. नाहीतर मध्येच आहे, कार्यक्रमाला जायचं नाही, इथं जायचं नाही, एकटीच चालली का, कुठंच तिला बाजारात जायला परवानगी नाही, कुठंच. आणि काय आम्हाला स्वातंत्र्य मिळालं? काहीच स्वातंत्र्य मिळालं नाही. अजूनही आमची स्त्री स्वतंत्र झालेली नाही. आणि ती होऊ शकणार चूल आणि मूळ ती त्याच्यातच मस्त तिचे गुणगान गाते. ते सुद्धा म्हणून मुलीला शिक्षण करा, शिक्षण शिकवा, प्रबल बनवा. आता भीती नावाची चीड ही सोडून द्या आणि मुलींना असं तयार करा, तिच्या अंगामध्ये असा रोग निर्माण करा की 10 जण आले तर ती एकटी ऐकू शकणार नाही. नुसतं तुमच्यासारखं चूल आणि मूळ आणि नवऱ्याच्या बंधनात राहिलं, असं नाही करायचं. म्हणून यासाठी बंधूंनो, महिला शिकली पाहिजे, जगली पाहिजे आणि सशक्त झाली पाहिजे. हा सर्व आदर्श विचारामाईत आपला विचार रमाई आपल्या विचारामध्ये दिसलेला आहे. हा आदर्श पहिल्यांदा माझ्या समाज बांधवांनी घ्यावा आणि घ्यायचा आहे म्हणून ऐकायचं आहे. असणारीचा जन्म तुझा पाहिला, जाणीव पुढच्या युगाला तू सगळी झाला, जाणीव पुढच्या युगाला